नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. बघा 9 एप्रिलला मंगळवारी गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा हा सण खूप महत्त्वाचा समजला जातो. 3.5 मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी तुम्ही अनेक शुभ काम करू शकतात. तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकतात, सोने खरेदी करू शकतात, नवीन घर खरेदी करू शकतात किंवा एखाद्या ठिकाणी नवीन जागा देखील तुम्ही खरेदी करू शकतात. बघा या ज्या गोष्टी आहे या गोष्टींना तुम्हाला मुहूर्त बघण्याची गरज नसते. इतका शुभ दिवस आणि हा शुभ मुहूर्त संपूर्ण दिवसभर असतो. या दिवशी तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही या दिवशी करू शकतात. त्याचप्रमाणे आपण लक्ष्मीच्या सेवा देखील या दिवशी करतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील भरपूर असे उपाय आपण पाडव्याच्या दिवशी करतो. या दिवशी तुम्ही जर का काही उपाय आणि काही सेवा केल्या तर याचं फळ हे आपल्याला 100% मिळत असतं. कारण हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. खूप शुभ आणि पवित्र दिवस हा असल्यामुळे आपल्याला गुढीपाडव्याला गायला ही एक वस्तू खायला घालायची आहे. बघा यामुळे तुम्हाला आजारपण, काही बाधा तुमच्या असतील, गरिबी असेल, दरिद्री असेल, या सर्व गोष्टी तुमच्या नष्ट होईल. यामुळे तुमच्या घराची, मुलांची प्रगती होईल, भरभरून प्रगती होईल. तुमच्या मागे लागलेली दरिद्री निघून जाईल. घरात पैसा येत नसेल तर पैसा येऊ लागेल, पैसा टिकू लागेल. लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल. इतका प्रभावी असा हा उपाय आहे. पाडव्याच्या दिवशी आपण अनेक उपाय करत असतो आणि असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय, अत्यंत प्रभावी अशी गोष्ट आपल्याला पाडव्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे. तुम्ही इतर कोणतेही उपाय केले नाही तरी चालेल, पण हा उपाय, ही गोष्ट तुम्हाला पाडव्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे. बघा स्वतः हे उपाय केल्याशिवाय आपल्याला याचे अनुभव येत नसतात. आता बहुतेक जण म्हणतात आम्ही खूप सेवा करतो, आम्ही खूप काही करतो, आम्हाला अजून प्रचिती का येत नाही, आम्हाला अनुभव का येत नाही. काहींचे लग्न जुळत नसतात, काहींना नोकरी मिळत नाही, काहींच्या घरात अनेक अडचणी असतात किंवा काहींच्या व्यवसायात, धंद्यात वाढ होत नसते. त्याचप्रमाणे खूप दिवसाची तुमची एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल किंवा घराची इच्छा आहे परंतु घर तुमचं होत नसेल, मुलाला नोकरी लागत नसेल, एखाद्याचा विवाह जुळून येत नसेल, विवाह जुळतो परंतु मध्येच अडचणी येतात, एखादी हाती घेतलेली गोष्ट असे वाटते पूर्ण होईल आता परंतु ती मध्येच पुन्हा रखडली जाते किंवा मध्येच काहीतरी अडथळे येत आहे, एकामागून एक आपल्या घरात संकट येत असतील तर या सर्व समस्यांसाठी तुम्ही हा 100% उपाय करू शकता. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. तर उपाय काय करायचा आहे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्याला पाडव्याच्या दिवशी गुढी उभारायची आहेच परंतु त्या दिवशी आपल्याला गायला ही एक वस्तू खायला घालायची आहे. तुम्ही हा उपाय करून बघा आणि पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने करून बघा आणि मनापासून करून बघा आणि ह्या उपायात एक सातत्य ठेवा. बघा याचे अनुभव देखील तुम्हाला नक्कीच येतील. तुम्हाला येणाऱ्या गुढीपाडव्याला हा उपाय करायचा आहेच. त्याचप्रमाणे तुम्ही शुभ दिवशी, प्रत्येक गुरुवारी, पौर्णिमेला, एकादशीला देखील हा उपाय करायचा आहे. तर पाडव्याच्या दिवशी तुम्हाला एक पोळी घ्यायची आहे. पोळीला थोडंसं तूप लावायचं, त्यावर तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यावर तुम्हाला 1 ते 2 तास अगोदर 2 चमचे चण्याची डाळ भिजत घालायची आहे आणि ही चण्याची डाळ ठेवायची आहे आणि हे सर्व आपल्याला गायला खायला घालायचं आहे. बघा चण्याची डाळ नसेल तर एक पोळी आणि गूळ नुसता तुम्ही घेतला तरी चालेल. आता प्रत्येकाच्या घरात पाडव्याच्या दिवशी पुरणपोळी केली जाते. तुमच्याही घरात पुरणपोळी केली असेल तर तुम्ही आवर्जून पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी आपल्याला गायला खायला घालायचा आहे. आता जर का गाय वासरू जोडीने असेल तर तुम्ही आवर्जून अशा गायला आणि वासराला तुम्हाला हा नैवेद्य खायला घालायचा आहे. नैवेद्य खायला घातल्यानंतर आपल्याला गायीच्या डोक्यावरती हात ठेवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे. बघा आपण गायला जर का असा नैवेद्य खायला घातला किंवा ही वस्तू खायला घातली तर यामुळे आपले बरेच पितृदोष हे दूर होतात. आपली रखडलेली कामे जी असतात ती मार्गी लागतात. बघा प्रत्येक गोष्ट ही केली म्हणजे त्याचं फळ लगेच मिळेल असं नसतं, परंतु ह्या गोष्टीत जर का तुम्ही सातत्य ठेवलं, मनापासून पूर्ण विश्वासाने, कुठल्याही शंका मनात न आणता जर का तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच याचे चांगले रिझल्ट हे तुम्हाला बघायला भेटतील. कारण गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवता असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. जर का आपण गायीची पूजा केली, गायीला जर का आपण प्रत्येक गुरुवारी, प्रत्येक एकादशीला, प्रत्येक अशा शुभ दिवशी ह्या वस्तू खायला घातल्या तर बघा यामुळे आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. तर पाडव्याच्या दिवशी शक्य झाल्यास आपल्याला एका तांब्यात पाणी घेऊन जायचं आहे, हळदी कुंकू घेऊन जायचं आहे, गायीच्या पायावर पाणी टाका, गायला
गाईच्या पायावर हळदी कुंकू अर्पण करा, गाईच्या कपाळाला हळदी कुंकू लावा. त्यानंतर तुम्ही ह्या नेलेला वस्तू, हा नैवेद्य तुम्हाला गाईला खायला घालायचा आहे. आता हे खाऊ घालण्यासाठी गाय कुठे मिळेल? तर बघा, आता पहिल्यासारखी गाय आपल्याला आपल्या दारामध्ये येत नाही किंवा दिसत नाही. तर तुमच्या घराजवळ कुठेही गोशाळा असेल, गोठा असेल, तर तेथे जाऊन तुम्ही गाईला ह्या वस्तू खायला घालायच्या आहे. मग पाडव्याच्या दिवशी तुम्ही सकाळी गेला तरी चालेल, दुपारी गेला तरी चालेल, तुम्ही तुमच्या टायमानुसार तुम्ही जाऊन ह्या वस्तू गाईला खायला घालायच्या आहे. बघा, यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक बदल झालेले तुम्हाला दिसतील. बघा, यामुळे आपले पत्रिकेतील जेही काही दोष असतात, हे दोष देखील निघून जात असतात. आता जर का तुम्हाला असं वाटत असेल आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती व्हावी, तर यासाठी आपल्याला अजून एक उपाय या दिवशी करायचा आहे. पाडव्याच्या दिवशी तुम्हाला 7 केळी घ्यायची आहे. तुम्ही 5 केळी घेतली तरी चालेल, 7 घेतली तरी चालेल. तुम्हाला ही केळी घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा देवघरामध्ये तुम्हाला ही 7 केळी ठेवायची आहे. माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा. यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि यानंतर तुम्हाला मनोमन माता लक्ष्मीला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की आमच्या घराची, मुलांची प्रगती होऊ दे, घरात लक्ष्मीने सदैव वास करावा, घरात लक्ष्मीने अखंड राहावा, घरात पैशाची कधीच कमतरता पडू नये किंवा घरात धनधान्य, समृद्धी याने घर माझं भरलेलं असावं, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. तुम्हाला लक्ष्मी अष्टक येत असेल तर आवर्जून तुम्ही पाडव्याच्या दिवशी एक वेळा लक्ष्मी अष्टक पठण करू शकतात किंवा यूट्यूबला लावून ते तुम्ही श्रवण करू शकतात. किंवा मग तुम्ही साधा सोपा श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा थोड्या वेळ जप करू शकतात. तर थोड्या वेळ जप केल्यानंतर तुम्हाला हे केळं थोड्या वेळासाठी तिथेच ठेवायचे आहे आणि त्यानंतर ही केळं घेऊन तुम्हाला गोशाळेमध्ये किंवा गोठ्यामध्ये जायचं आहे. किंवा तुमच्या आजूबाजूला जर का बाजारपेठ असेल आणि तिथे जर का गायी असतील तर तुम्ही तिथे गेला तरी चालेल आणि त्या गायींना तुम्हाला ही केळी खायला घालायची आहे. बघा, यामुळे आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी व्हायला लागतील. त्याचप्रमाणे तुमच्या मुलांची, पतीची, तुमची स्वतःची आर्थिक स्थिती सुधारेल. लक्ष्मी तुमच्या घरात यायला चालू होईल. तुमच्या घरात जर का निगेटिव्ह ऊर्जा असेल, नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जायला मदत होईल. त्याचप्रमाणे लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले होतील. इतका प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय आपण सर्वांनी आवर्जून पाडव्याच्या दिवशी तरी करायचा आहे. कारण पाडव्याच्या दिवशी जर का आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय केले तर बघा, याचे 101% आपल्याला हे फळ मिळत असतात. त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला जर का असं वाटत असेल तुमच्या घरातील तुमची दरिद्री ही कायमची निघून जावी, तुमच्या घरातील गरिबी ही कायमची निघून जावी, तर तुम्हाला या दिवशी तुम्ही गाईला जो नैवेद्य खायला घालणार आहात त्यावेळेस तुम्हाला उजव्या हातामध्ये तो नैवेद्य घ्यायचा आहे आणि तुमच्या हाताने तो नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. खाऊ घालताना गाईची जीभ आपल्या हातावरून फिरवली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हा नैवेद्य खायला घालायचा आहे. ज्यावेळेस गाय तिची जीभ आपल्या हातावरून फिरवते त्यावेळेस आपल्या हातावरच्या या वाईट रेषा, दुर्भाग्य हे मिटलं जातं. वाईट दुर्भाग्य हे मिटलं जातं. वाईट दुर्भाग्याच्या रेषा ह्या मिटल्या जातात. बघा, यामुळे देखील आपल्या घराची प्रगती होते, लक्ष्मी येण्याचे मार्ग खुलतात, आपली दरिद्री ही निघून जाते, गरिबी निघून जाते. तर त्यामुळे तुम्ही आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय आवर्जून करायचे आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.